लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यामध्ये प्रत्येक नेता, कार्यकर्ता, पुढारी प्रचारांचा धुराळा त्यांनी उडवला आहे। प्रत्येक कार्यकर्ते, पुढारी एक दिलाने काम करताना दिसतायत आपल्याला। तर पालघर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटील, तर महाविकास आघाडीकडून भारती कांबडी, तसेच भाजप सेना युतीकडनं सावरे हे उभे आहेत। तर आपल्यासोबत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत, त्यांना विचारूया का सेनेमध्ये दोन गट पडलेले आहेत, एक गट हा शिंदे गट तर एक हा उद्धव गट। सर, तुम्ही उद्धव गटामध्ये का राहणे ठरवले, त्याबद्दल काय बोलणार? आम्ही स्वाभिमानी आहोत आणि स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी खरी शिवसेना ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांचीच आहे आणि आम्ही सर्वजण तीच मानतो। आणि त्यासाठी आम्ही आज सर्व तळागाळातील मंडळी ही शिवसेना फुटल्यामुळे किंवा फोडल्यामुळे अगदी चिडून उठलेले आहेत आणि उभाटा म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला आज काँग्रेस, राष्ट्रवादी, CPM त्यानंतर अनेक पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे आमच्या भारतीताई कांबडी यांचा विजय हा निश्चितच आहे। शिवसेना म्हटली म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि निशाणी धनुष्यबाण आहे। पण आता बघायला गेलं तर शिवसेनेमध्ये दोन गट पडलेले आहेत, एक गट शिंदे गट तर एक गट उद्धव गट। तर शिंदे गटाची निशाणी ही धनुष्यबाण आहे, तर उभाठा गटाची निशाणी ही मशाल आहे। तर मशाल ही घरोघरापर्यंत पोहोचली आहे का, त्याबद्दल काय बोलणार? आता बघा, शिवसेना हे हिंदू हृदय सम्राट श्रीमान श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चाललेले ही संघटना आहे, हा पक्ष आहे। धनुष्यबाण हा कोणी घेतला कोणी चोरला तो विषय राहिला बाजूला। उद्धव बाळासाहेब ठाकरे याने एकदा घोषित केला, एकदा आम्हाला त्यांनी आदेश दिला की या ठिकाणी आपल्याला या मशाल चिन्हावर आपल्याला या उमेदवार भारतीताई कांबडी यांना निवडून द्यायचं आहे। त्यामुळे या पालघर लोकसभेमधून सर्व शिवसैनिक अगदी पेटून उठलेले आहेत आणि या धगधगत्या मशालीने आम्ही नक्कीच भारतीताई कांबडी यांचा नक्कीच विजय होणार आहे। घरोघरीपर्यंत या उद्धवसाहेबांच्या विचारांचा आम्ही प्रत्येक पालघर विधानसभेच्या प्रत्येक खेडोपाड्यापर्यंत ही धगधगती मशाल ही निशाणी भारतीताई कांबडी यांच्या नावाची आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची मशाल आम्ही पोचवलेली आहे आणि नक्कीच विजय हा भारतीताई कांबडी, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच होणार आहे। आणि महाविकास आघाडी आमच्या जोडीला असल्याकारणाने नक्कीच विजय हा महाविकास आघाडीचाच होणार आहे। मशाल हे चिन्ह आमचं 2 नंबरला आहे आणि शिवसेना ही एकच शिवसेना आहे। जरी मोदी साहेब बोलतात का शिवसेना ही नकली आहे, पण शिवसेना नकली आणि असली हे त्यांना 4 तारखेला समजेल का कुठली असली होती आणि कुठली नकली आहे। जिथपर्यंत ठाकरे घराणं आहे तिथपर्यंत शिवसेना त्यांचीच राहील आणि लास्टपर्यंत हे जे शिवसैनिक आहेत हे कट्टरवादी शिवसैनिक आहेत, हे फुटीरवादी शिवसैनिक नाही आहेत। आणि आम्हाला कुठलंही चिन्ह दिलं, आदेश जर आला तर आम्ही ते घरपर्यंत पोहोचवण्याची हिंमत ही शिवसैनिकामध्ये आहे। आणि मशाल जरी चिन्ह आलं तरी असं वाटतं का हे 15 वर्षापूर्वी आम्हाला मशाल चिन्ह होतं, ह्याच्यामुळं आम्हाला चिन्ह पोहोचण्यासाठी वेळ लागला नाही आणि ही मशाल पालघरमध्ये सर्वांनाच पेटवेल ही आम्हाला पूर्णपणे महाविकास आघाडीला खात्री आहे। आणि महाविकास आघाडीमध्ये हा नंबर 1 पक्ष शिवसेना हा राहील। गेल्या स्वातंत्र्यापासून किती दशकं ही परिस्थिती स्वातंत्र्यापासून अशी परिस्थिती आलेली आहे, अशी परिस्थिती या मोदी सरकारने इथे आणलेली आहे। आणि ह्या भाजप सरकारला हरवण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून सर्व पक्ष आम्ही एकत्र आलो आणि या पालघरमध्ये नक्कीच भारतीताई कांबडीचा हजारोच्या 50-60 हजाराच्या मताने विजय होईल एवढं नक्कीच सांगतो। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा आहे। गावोगावी ज्या समस्या पहिल्यांदा जे खासदार निवडून आले त्यांनी जे समस्यांचा म्हणजे ज्या आपल्या जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या, पाण्याच्या ज्या सुविधा होत्या त्या काही याच्यामध्ये आणल्याच नाही आणि ग्रामीण भागामध्ये ज्या अडीअडचणी होत्या त्या भारती कांबडी निवडून आल्यानंतर आम्ही त्यांच्या मागे उभे राहून त्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी खरंच खूप प्रयत्न करणार आहोत। महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा येऊन येणार कोण? येऊन येणार कोण? भारतीताई कांबडी शिवाय आहेत कोण?
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा महाविकास आघाडीचा महाविकास तर आपण आत्ताच बघितलं महाविकास आघाडीचा जोर मोठ्या प्रमाणात दिसतोय. भारती कांबडी यांना निवडून देणार हे त्यांनी 100% भारती कांबडी ह्याच निवडून येणार असे त्यांनी घोषित केलेले आहे. ते येणाऱ्या 4 जून रोजी समजेल की कोणाचा विजय हा नक्की आहे. कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता आरज, न्यूज पोलीस रिपोर्टर.